योगिता वरखडे म्हणतेय, आश्रमशाळेपासून सुरू झालेला माझा शिक्षणाचा प्रवास परदेशात जाऊन PhD पूर्ण करण्यापर्यंत झाला. हे फक्त आदिवासी विकास विभागाच्या मदतीमुळेच पूर्ण होऊ शकलं. आणि संकल्प म्हणतोय, आदिवासी विकास विभागाकडून मिळालेल्या ह्या शिष्यवृत्तीमुळे माझं परदेशात शिकण्याचं स्वप्न पूर्ण झालं. पण आदिवासी विभागानं काय मदत केली आहे नेमकी? आदिवासी विकास विभागाने या विद्यार्थ्यांना दिली आहे परदेशात शिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्ती. या शिष्यवृत्तीचा उद्देशच हा आहे की अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षणाची संधी मिळावी आणि त्यांच्या गुणवत्तेला वाव मिळावा, यासाठी प्रतिवर्षी अनुसूचित जमातीच्या 40 विद्यार्थ्यांना त्यांच्या उच्च शिक्षणाचा खर्च या शिष्यवृत्तीद्वारे शासनामार्फत मंजूर केला जाईल. ही शिष्यवृत्ती पदव्युत्तर पदविका, पदव्युत्तर पदवी आणि PhD साठी दिली जाणार आहे. त्यात शिक्षण, परीक्षा, प्रवास शुल्क तसेच भोजन आणि निवास यासाठी निर्वाह भत्ता आणि आकस्मिक व इतर खर्च यांचा समावेश आहे. ही शिष्यवृत्ती पात्र होण्यासाठी काही निकष आहेत, जसं की अर्जदार विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवासी आणि अनुसूचित जमातीचा असावा. सर्व मार्गांनी येणारं वार्षिक उत्पन्न 10 लाखांपेक्षा जास्त नसावं. प्रवेश मिळालेल्या विद्यापीठांचे रँकिंग नवीन QS वर्ल्ड रँकिंगनुसार 300च्या आत असावं आणि वयोमर्यादा पदव्युत्तर शिक्षणासाठी 35 वर्ष आणि PhD साठी 40 वर्ष इतकी असावी. तुम्हालाही जायचंय ना परदेशात उच्च शिक्षणासाठी? मग विचार कसला करताय? आजच अर्ज करा.